मंडळी, तुम्हाला पेटा म्हणजे काय माहीत आहे का? पेटा म्हणजे पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल इंडिया ही एक अमेरिकन NGOची भारतीय शाखा आहे. आता ही शाखा काम काय करते तर प्राण्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी काम करते. हा जो NGO आहे तो NGO भारतामध्ये 2000 सालापासून काम करत आहे. तर आता पेटाने काय केलं, एक 36 वर्षीय महादेवीन हत्ती जी कोल्हापूरच्या जैन मठात राहत होती. या मठामध्ये या महादेवी हत्तीनीला अगदी कुटुंबासारखं प्रेम आणि माया आणि काळजी मिळत होती. याचबरोबर सण आणि उत्साहामध्ये या महादेवीन हत्तीनीला सहभागी केलं जायचं. तर त्या पेटानं काय केलं, या हत्तीनी संदर्भात 2023ला दुर्लक्ष या हत्तीनीकडे होत आहे, त्याचबरोबर वाईट वागणुकीचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर युनियन मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटच्या हाय पॉवर कमिटीने या हत्तीनीला गुजरात जामनगर येथील वनतारा रिलायन्स फाउंडेशनच्या प्राणी संग्रहालयात हलवण्याचा आदेश दिला. हायकोर्टाचा हा आदेश कायम होता. यानंतर नांदणी मठाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली, मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महादेवी हत्तीनीला नेण्यासाठी आलेली वनतारा झूची टीम महादेवी हत्तीनीला निरोप देताना सगळ्यांचे डोळे पाणावले होते. तसेच महादेवीन हत्तीनीच्या डोळ्यातून देखील पाणी येत होतं. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. जड अंतकरणाने सगळ्या लोकांनी या महादेवीन हत्तीनीला अखेरचा निरोप दिला. आता इथे असे प्रश्न तयार होत आहेत की महाराष्ट्रात घरगुती वातावरणात लोकांच्या सान्निध्यात मायेत राहिलेली ही महादेवीन हत्ती, या हत्तीनीची नाळ या महाराष्ट्राशी जोडलेली होती. तिचं पुनर्वसन जर करायचंच होतं तर महाराष्ट्रात का नाही केलं? का तिला गुजरातकडे पाठवलं? त्या परप्रांतात त्या महादेवी हत्तीनीची तेवढीच काळजी घेतली जाईल का जेवढी काळजी महाराष्ट्रामध्ये घेतली जायची? आमचे बरेच असे औद्योगिक प्रकल्प गुजरातकडे जात आहेत. आजपर्यंत गुजरातकडे आमचे बरेच असे प्रोजेक्ट गेलेत, तोपर्यंत ठीक होतं. पण आता प्राणी देखील महाराष्ट्रातील गुजरातकडे पाठवले जात आहेत. म्हणजे यांना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे का कोण्या वरिष्ठांच्या मर्जीसाठी गुजरात सुधरवायचं आहे?